शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकरी मित्रांनो, काल अकोट येथे 855 क्विंटल कापसाची आवक होती. तर शेतकरी मित्रांनो, काल अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता 7,455 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त कापूस भाव होता अकोट येथे 7,835 रुपये. पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,860 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,730 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता सिंधी सेलू येथे 7,800 रुपये. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. आवक आहे 700 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,500 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,250 रुपये. तर सरासरी कापूस भाव होता 7,400 रुपये. शेतकरी मित्रांनो, पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू. कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू. काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,745 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,250 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, काल सेलू येथे सरासरी कापूस भाव होता 7,645 रुपये. पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे कापूस भावामध्ये वाढ झालेली असताना सुद्धा आवकमुळे कापूस भाव दबावात होते. सोमवारी नक्कीच कापूस भावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वाढ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,610 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,300 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता काल मानवत येथे 7,460 रुपये. शेतकरी मित्रांनो, सोमवारी सगळ्याच बाजार समितीमध्ये कापूस भावामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.